पुणे जिल्ह्यातील वांगणी गावामध्ये मळाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यावर्षी देखील पौष पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी यात्रा भरवण्यात आली। या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती। मळाई देवी ही नवसाला पावणारी देवी असल्याची आख्यायिका आहे आणि त्यामुळे दरवर्षी या सोहळ्याला मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी होत असते। संक्रांतीच्या दिवशी यात्रा आल्यामुळे महिलांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि संक्रांतीचा दिवस संक्रांतीचे 4 दिवस असल्यामुळे महिलांमध्ये या यात्रे उत्सवामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या आहे आणि या ठिकाणी भाविकांची पिण्याची पाण्याची सोय असेल, त्यानंतर त्यांची सर्व इतर जी काही पार्किंगची सोय असेल हे सर्व देवस्थानच्या वतीने चांगल्या प्रकारे त्याची व्यवस्था केलेली आहे आणि दर्शनाच्या बारी असतील त्याचप्रमाणे गावामध्ये येण्या जाण्याच्या सोयी इतर आम्ही भाविकांसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ज्यादा बसेस सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारची भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्टी कटिबद्ध आहे। महाराष्ट्र राज्यातील जागृत देवस्थान मळाई देवस्थान आणि त्याची यात्रा देवीची सालाबादप्रमाणे पौष पौर्णिमेला असते। एका दिशेला काठीची मिरवणुकीने यात्रेला सुरुवात झाली आणि यात्रा ही अमावस्येपर्यंत चालते, म्हणजे 15 दिवस यात्रा खूप आनंदाने आणि उत्साहात चालते। राज्यातून आपल्या परराज्यातून सुद्धा भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि देवीचं महात्म्य हे पूर्ण राज्यात पसरलेलं आहे आणि देवीच्या बद्दल सांगण्यामध्ये आम्ही जीर्णोद्धाराचं काम हातात घेतलेलं आहे। भाविकांना आम्ही विनंती करतोय की मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण सगळ्या हाताने मदत करावी। सर्व जुनी गावं मिळून आणि ट्रस्टी मिळून हे सर्व उत्सव साजरा करीत असतो आणि पार्किंगची व्यवस्था असेल, पूर्ण पुण्याला पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कचेरी सर्व लोक आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।